मुलांना आता आपण पाहणार आहोत सरावाच्या माध्यमातून कोणती प्रश्नाची आपला जो पहिला टास्क आहे सराव आहे. सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया. इथे तुम्हाला प्रश्न आहेत, तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. या 2 ऑप्शनपैकी आपले करेक्ट आन्सर इथे असणार आहे. सुरुवात करूया आपण. पहिला प्रश्न आहे, पाणी व स्टील यामध्ये ध्वनी वेगाची तुलना करता डॅश डॅशमध्ये ध्वनीचा वेग हा जास्त असतो. कोणत्या गोष्टीमध्ये जास्त वेग आहे? स्टीलमध्ये आहे का पाण्यामध्ये आहे? तर या दोनपैकी आपले योग्य उत्तर आहे पाणी आणि स्टील. जर पाणी आपण घेतलं आणि स्टील यामध्ये ध्वनी वेगाची तुलना जर केली तर आवाज कशाचा जास्त येणार आहे? स्टीलचा येणार आहे का पाण्याचा येणार? तर साहजिकच आवाज कसं येणार आहे? जो धातू आहे, जो भांडं आहे, म्हणजे तो कोणता आहे? इथे दिलं आहे स्टील आहे. त्यामुळे स्टील हे आपले इथे बरोबर उत्तर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग हा कसा होणार आहे? कमी होणार आहे का जास्त होणार आहे? आता साहजिकच प्रश्न अगदी सिंपल आहे, साधा आहे. जर आपण कोणत्याही माध्यमाचे जर तापमान जर वाढवले तर साहजिकच आहे त्याचं वाढवलं तर त्याचा ध्वनीचा वेग देखील काय होणार आहे? कमी होईल का? तर नाही, तर त्याचा वेग आहे तो देखील वाढणार आहे. आणि म्हणून जो आपले इथे योग्य उत्तर आहे ते वेग वाढणार आहे आपला करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे, प्लास्टिकचे पृष्ठभाग एकत्र जोडण्यास डॅश डॅशचा उपयोग ठरतो. जर प्लास्टिकचे जे पृष्ठभाग आहेत ते एकत्र जोडण्यासाठी कशाचा उपयोग होत आहे? प्रतिध्वनीचा उपयोग होत आहे का इथे श्राव्याच्या ध्वनीचा उपयोग होत आहे? प्रतिध्वनीचा उपयोग होऊ शकतो का? तर नाही, प्रतिध्वनीचा इथे उपयोग होणार नाही. आपलं योग्य उत्तर आहे श्राव्याच्या ध्वनीचा इथे उपयोग होणार आहे. प्लास्टिकचे जे पृष्ठभाग जर आपल्याला एकत्रच करायचे असेल तर आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला श्राव्याच्या ध्वनीचा उपयोग करणं गरजेचं आहे. आपला नेक्स्ट आहे, कपडे, पेपर, चार्ट, फर्निचर यांना ध्वनीचे डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? ध्वनीचे अयोग्य परावर्तक म्हणणार का योग्य चांगले परावर्तक म्हणणार? तर जे कपडे आहेत, पेपर आहे, जे चटई आहे, फर्निचर आहे, ते कसे आहेत? अयोग्य परावर्तक आहेत. आणि म्हणून हे आपल्या इथे करेक्ट आहे. कारण आपण पार्टमध्ये पाहिलं आहे लेसन शिकवताना की जे अयोग्य परावर्तक करून कोणते आहे, जे उदाहरण आपण पाहिली आहे कपडे, पेपर, चटई, फर्निचर आहे, याच्यातून कोणत्या प्रकारचा आपला आवाज येत नाही, म्हणजे ते कसे आहेत? अयोग्य परावर्तक आहेत. आपला नेक्स्ट आहे, सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे कमीत कमी जे अंतर आहे ते डॅश डॅश असावे लागते. मग कमीत कमी अंतर किती असले पाहिजे? 34.4 मीटर असले पाहिजे का 17.2 मीटर असले पाहिजे? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे, जे सुस्पष्ट ध्वनी प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून जे अडथळ्यापर्यंत कमीत कमी अंतर हे 17.2 मीटर असणे हे गरजेचं आहे. हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्राव्यातील ध्वनीचा उपयोग करून डॅश डॅश मोजले जाते. कोणत्याच्या सहाय्याने? निनादाच्या सहाय्याने मोजले जाते का सोनारच्या सहाय्याने मोजले जाते? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे पाण्यात खालील वस्तूचे जे अंतर आहे, दिशा आणि वेग श्राव्यातील ध्वनीचा जो उपयोग आहे तो आपल्याला सोनार या गोष्टीतून मोजले जाते. निनादाचा जो वापर आहे मला आपण पाहिला आहे की श्राव्यातील जो घटना आहे ते मोजण्यासाठी आपल्याला त्याचा वापर होत आहे. सोनारचा आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेदनारहित व अचूक निदानासाठी डॅश डॅश तंत्रविज्ञानाचा वैज्ञानिक शास्त्रात हा उपयोग करतात. मग कोणत्या गोष्टीचा? सोनोग्राफीचा करतात का सोनारचा करतात? आता इथे जो उपयोग आहे आपला कसा की जे आपले पेनलेस आहे किंवा अचूक निदान, जे ॲक्युरेट आपल्याला काय निदान करण्यासाठी, ॲक्युरेट गोष्ट करण्यासाठी, कारण समजण्यासाठी आपल्याला सोनोग्राफीचा वापर करावा लागत आहे. सोनारचा करत नाही. सोनारचा उपयोग आपल्याला जहाजा समुद्राखाली जे टेकडी आहेत, जे रस्ते आहेत ते शोधण्यासाठी आपल्याला त्याचा वापर होत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, दैनंदिन जीवनातील डॅश डॅश उदाहरणावरून ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे हे सिद्ध होते. मग कोणत्या गोष्टीमुळे? ढगांचा कडकडाट व विजेचा कडकडाट त्याच्यामुळे होत आहे का उन्ह व पाऊस याच्यामुळे होत आहे? तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे, ढगांचा कडकडाट व विजेचा कडकडाट यामुळे ध्वनीचा वेग आणि प्रकाशाच्या वेगापेक्षा हा कमी आहे का हे सिद्ध होत असते. आपला नेक्स्ट आहे, डॅश डॅश मधल्या पोकळीत कानाचा पडदा असतो. मग कोणत्या म्हणजे कोणाचा पडदा आहे? मध्य कर्णामध्ये आहे का बाह्य कर्णामध्ये? तर आपलं योग्य उत्तर आहे बाह्य कर्णामध्ये पोकळीचा कानाचा पडदा असतो. आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. आपला नेक्स्ट आहे, कुत्रा, उंदीर, वटवाघूळ असे प्राणी डॅश डॅश ध्वनी ऐकू शकतात. मग कोणते प्राणी? ते अश्राव्य ध्वनी ऐकू शकतात का श्राव्यातले ध्वनी ऐकू शकतात? तर आपण पाहिलं आहे कुत्रा, उंदीर, जे वाटोळ हे आहेत श्राव्यातले जे ध्वनी हे ऐकू शकतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तर आपण मुलांना आपला जो पहिला टास्क आहे सरावाचा तो आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे किंवा जो नेक्स्ट टास्क आहे खेळ आहे, त्या खेळाच्या माध्यमातून आपण प्रश्नाची उत्तरे
पाहणार आहोत. बघा इथे तुम्हाला प्रश्न दिला आहे आणि इथे तुम्हाला 4 ऑप्शन इथे दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शनपैकी आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. पहिलं आहे सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला. इथे एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी डायटॉइड ध्वनीचा उपयोग केला जातो. मग कोणत्या प्रकारच्या ध्वनीचा वापर केला जातो? श्राव्य, सुश्राव्य, श्राव्यातील किंवा अश्राव्यातील. तर यापैकी आपले योग्य उत्तर आहे श्राव्यातील ध्वनीचा इथे वापर केला जातो आणि म्हणून जे आपल्या इथे योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तर आपण क्लिक केले आहे. आपला नेक्स्ट आहे काही सार्वजनिक सभागृह किंवा श्रोत्यांच्या बसण्याच्या जागा ध्वनीविषयक निष्क्रिय ठरण्याचे जे कारण आहे ते कोण कारण आहे की जे निष्क्रिय ठरण्याचं जे कारण कोण ठरत आहे? आपले ऑप्शन आहे प्रतिध्वनी, निनाद, सोनार पद्धत का लाऊडस्पीकर. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे निनाद हे उत्तर आपलं असणार आहे आणि म्हणून आपण ते योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे सोनोग्राफी तंत्रज्ञानामध्ये डायटॉइड ध्वनी तरंगाचा उपयोग करून शरीरांतर्गत भागाच्या चित्रनिर्मितीमार्फत केली जाते. मग तुम्हाला ऑप्शन आहेत कोणत्या गोष्टीबद्दल? श्राव्याबद्दल, सोनारबद्दल, अवश्राव्य का श्राव्यातील. आता इथे तुम्हाला कोणत्या गोष्टीचा वापर करायचा आहे? मग त्यांनी सोनोग्राफी तंत्रामध्ये काय वापरलं जात आहे? तर सोनोग्राफी तंत्रामध्ये मुलांना श्राव्यातील ध्वनी तरंगाचा हा उपयोग केला जातो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य तर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे ध्वनीचा वेग बरोबर डॅश गुणिले तरंग लांबी. मग तुमचे ऑप्शन्स आहेत स्पीडन, वारंवारिता, तरंगकाल का आयाम. तर आपलं योग्य उत्तर आहे ध्वनीचा वेग बरोबर वारंवारिता. हे आपलं करेक्ट आहे. वारंवारिता गुणिले तरंग लांबी हे आपलं इथे आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची जी मर्यादा आहे ती किती आहे? मग इथे तुम्हाला ऑप्शन आहे 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स, 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त, 20,000 पेक्षा कमी का 25,000 पर्यंत. तर आपलं जे योग्य उत्तर आहे मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा आहे 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स इतके आहे आणि म्हणून आपल्या इथे योग्य अंतर आहे 20,000. आपलं पहिलं ऑप्शन असणार आहे. आपला नेक्स्ट आहे अंतरकरणात गोगलगाईच्या शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी जी असते तिला आपण काय म्हणणार आहोत? म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स आहेत बाह्यकर्ण, कानाचा पडदा, कर्णाभूत म्हणणार का मध्यकर्ण म्हणणार. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे अंतरकरणात गोगलगाईच्या जे शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी असते तिला आपण म्हणणार आहोत कर्णाभूत म्हणणार आहोत आणि म्हणून आपल्या इथे हे योग्य उत्तर आहे त्याला आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट आहे ध्वनी तरंगामुळे कानाच्या पडद्यापासून आलेली जी कंपनी आहेत ती डायटॉइड स्वरूपातून मेंदूकडे पाठवले जातात. कोणत्या ठिकाणून? मग तुम्हाला ऑप्शन आहे विद्युत संकेताच्या, ध्वनी लहरीच्या, अणुतरंगाच्या का तरंगाच्या. तर आपलं योग्य उत्तर आहे विद्युत संकेताच्या. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे ध्वनी तरंगाची जी तरंग लांबी आहे ती डायडाच्या ग्रीक अक्षराने दाखवते. म्हणजे आपल्याला त्याची संज्ञा सांगायची आहे. मग ती संज्ञा कोणती आहे? तुम्हाला पुन्हा 4 ऑप्शन्स आहेत ते आपण 4 ऑप्शन पाहणार आहोत. इथे दिले आहे लॅम्बडा आहे, न्यू आहे, इथे अल्टिट्यूड आहे आणि इथे टी म्हणजे टेम्परेचर म्हणजे टी पिरियड आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे ध्वनी तरंगाची जी तरंग लांबी आहे ती काय तर आपण लॅम्बडा या ग्रीक अक्षराने दाखवली जाते आणि म्हणून आपण याच्यावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्याही माध्यमाचे जे तापमान आहे ते वाढवले तर ध्वनीचा वेग कसा होणार आहे? आपल्याला उत्तर माहीतच आहे पण तरी आपण ऑप्शन पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. आपला ऑप्शन आहे कमी होतो, बदलत नाही, अवलंबून नसतो का वाढतो. आपलं योग्य उत्तर आहे कोणत्याही माध्यमाचे तापमान जर वाढवले तर साहजिक ध्वनीचा वेग काय होणार आहे? तो वाढणार आहे आणि म्हणून आपले इथं योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे वारंवारतेच्या मूल्यावरून ध्वनीचे डॅश डॅश म्हणजेच उच्चरितेचा ठरवते. म्हणजे कोणत्या गोष्टीवरून? बघा तुमचे ऑप्शन्स आहेत आपले तीव्रता, आयाम, स्वरमान का तरंग लांबी. तर यापैकी जे आपले योग्य आन्सर आहे स्वरमान हे आपलं योग्य आन्सर आहे आणि म्हणून त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण खेळाच्या माध्यमातून ही प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न केला. आता आपण पाहणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे देखील तुम्हाला खेळाच्या माध्यमातून जसे तुम्हाला ऑप्शन्स होते 4 तसे ते परीक्षेमध्ये देखील तुम्हाला ऑप्शन्स आहेत आणि आपलं जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चनमधून आपल्याला करेक्ट आन्सर सांगायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक करायचं आहे. चला तर आपण सुरुवात करूया. चला आपला पहिला प्रश्न आहे कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवतो ध्वनीचा वेग काय होणार आहे? आपले तरी ऑप्शन आपण वाचणार आहोत कमी होतं, अवलंबून असतो, बदलत नाहीत आणि वाढतो. म्हणजे आपलं जे उत्तर आहे वाढतो हे करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अंतरकारणात गोगलगाईच्या शंखाप्रमाणे चक्राकार प्रकृती असते तिला काय म्हटलं जात आहे? बाह्यकर्ण, कर्णावत, कानाचा पडदा का मध्यकर्ण. तर आपलं योग्य उत्तर आहे कर्णावत हे आपलं त्याला म्हटले जात आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना सोनोग्राफी तंत्रज्ञानामध्ये
डॅश डॅश ध्वनी तरंगाचा उपयोग करून शरीरांतर्गत भागाची जी चित्रनिर्मितीमध्ये केली जाते, मग ते कोणत्या प्रकारामध्ये केली जाते? श्राव्यामध्ये, अश्राव्यामध्ये, सोनारमध्ये का श्राव्यातीलमध्ये? यापैकी आपलं जे उत्तर आहे श्राव्यातील हे आपलं उत्तर असणार आहे. करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, काही सार्वजनिक सभागृहे किंवा श्रोत्याच्या बसण्याची जागा ध्वनीविषयक निकृष्ट ठरवण्याचे जे कारण आहे, मग ते कारण कोणते असते? प्रतिध्वनी आहे, सोनार पद्धत आहे, निनाद आहे का लाऊडस्पीकर आहे? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो, किंवा बघा आपलं जे योग्य उत्तर आहे निनाद हे उत्तर हे आपलं असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ध्वनी तरंगाची जी तरंग लांबी आहे ती या डॅश डॅश ग्रीक अक्षरात दाखवली जाते, मग त्याची संज्ञा आहे ती कोणत्या प्रकारची आहे? मग लॅम्बडा आहे, अम्प्लिट्यूड आहे, म्यू आहे का टी पिरियड आहे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे लॅम्बडा. ध्वनी तरंगाची जी तरंग लांबी ही लॅम्बडा या ग्रीक अक्षराने दाखवली जाते. आपला नेक्स्ट आहे, एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्याची डॅश डॅश ध्वनीचा उपयोग ठरलो, मग कोणत्या प्रकारच्या ध्वनीचा उपयोग होतो? श्राव्य, श्राव्यातील, सुश्राव्य किंवा अश्राव्य? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे श्राव्यातील ध्वनी आहे तो महत्त्वाचा ठरतो, की आपल्याला संपर्क साधण्यासाठी श्राव्यातील ध्वनीचा वापर केला जातो. हे आपलं योग्य आन्सर आहे. आपला नेक्स्ट आहे, मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची जी मर्यादा आहे ती किती आहे? तुम्हाला ऑप्शन्स आहेत 20 ते 20,000 हर्ट्ज, 20,000 पेक्षा कमी, 20,000 पेक्षा जास्त का 25,000 पर्यंत? आपलं योग्य उत्तर आहे 20,000 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज पर्यंत आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वारंवारतेच्या मूल्यावरून ध्वनीचे डॅश डॅश म्हणजे उच्चनीतीचा ठरते, मग कोणत्या गोष्टीनुसार? तीव्रता, स्वरमान, पिच, आयाम का तरंग लांबी? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो स्वरमान म्हणजेच काय आहे? पिच आहे. वारंवारतेच्या मूल्यावर ध्वनीचे काय ठरते? स्वर म्हणजे पिच म्हणजेच उच्चनीतीचा ठरते. आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, तरंगामुळे कानाच्या पडद्यापासून आलेली जी कंपन आहे ती डॅश डॅश स्वरूपात मेंदूकडे पाठवली जातात, मग कोणत्या स्वरूपात पाठवली जातात? विद्युत संकेती स्वरूपात, अणुतरंगाच्या, ध्वनिलहरीच्या का तरंगाच्या? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे विद्युत संकेताच्या स्वरूपामध्ये ती मेंदूकडे पाठवली जातात. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपलं नेक्स्ट आहे, ध्वनीचा वेग हा डॅश डॅश गुणिले ध्वनीचा वेग हा बरोबर डॅश गुणिले तरंग लांबी आहे, मग काय आहे उत्तर? स्पिंडल, तरंगल, वारंवारता का आयाम आहे? तर यापैकी ध्वनीचा वेग बरोबर आपलं उत्तर आहे वारंवारता गुणिले तरंग लांबी. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपण सराव, खेळ, परीक्षा आपले प्रश्नाचे उत्तर आपण दिलेले, आपले 3 तास हे पूर्ण झालेले आहेत. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये काही छोटे प्रश्न आहेत, काही मोठे प्रश्न आहेत, ते कोणते प्रश्न आहेत बघण्याचा आपण प्रयत्न करूया. तर आता सुरुवात करूया. आता जो पहिलाच प्रश्न आहे आपला ध्वनी, म्हणजे ध्वनीबद्दल आपल्याला माहिती द्यायची. ध्वनी ही काय आहे? एक ऊर्जेचे स्रोत आहे, ऊर्जा आहे. ही एक प्रकारची काय आहे? ऊर्जा आहे. त्याचप्रमाणे ती आपल्या कानामध्ये ऐकण्याची संवेदना निर्माण करते. समजलं मुलांनो? ती आपल्या ध्वनी ही एक प्रकारची काय आहे? ऊर्जा असून ती आपल्या कानामध्ये ऐकण्याची संवेदना निर्माण करते. ही ऊर्जा तरंगाच्या स्वरूपामध्ये असते व ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. त्यामुळे ध्वनी तरंगामुळेच माध्यमात काय आहे? स्पिंडल आणि विरलन होत असतं, त्याची शृंखलाही निर्माण होत असते. आणि अशा प्रकारे ध्वनीबद्दलची आपण माहिती इथे क्लिअर केलेली आहे की ध्वनी काय आहे? एक ऊर्जा आहे आणि ऊर्जा आपल्या कानामध्ये ती ऐकण्याची संवेदना निर्माण करत असते. त्याचप्रमाणे ऊर्जा तरंगाच्या स्वरूपामध्ये असते आणि ध्वनीच्या तरंगामुळे किंवा प्रसरणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. त्यासाठी मुलांना त्यामध्ये स्पिंडल आणि विरलन ही त्याची शृंखला ही प्रक्रिया तयार होत असते किंवा शृंखला निर्माण होते. आपलं नेक्स्ट आहे, अणुतरंग व अवतरंग कशास म्हणतात? तर अणुतरंग आणि अवतरंग माध्यमाच्या कणाचे जे दोलन हे तरंग प्रसरणाच्या समांतर जेव्हा दिशेने होते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? अणुतरंग म्हणतात. जेव्हा त्यांनी सांगितले माध्यमाच्या कणाचे दोलन जे असते ते समांतर दिशेने होते तेव्हा त्याला अणुतरंग म्हणतात. त्याचप्रमाणे याउलट माध्यमाच्या कणाचे जे दोलन आहे ते प्रसरणाच्या दिशेने म्हणजेच ते लंबवत होतात, म्हणजे ते लंबवृत्ताकार प्रकारे त्या दिशेने होते तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत अवतरंग म्हणणार आहोत. दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. अणुतरंगमध्ये आहे मुलांना समांतर दिशा, अवतरंगामध्ये आहे मुलांना लंबवत दिशा. तर अशा प्रकारे याच्यामध्ये काहीच गोंधळ असणार नाही आहे. आपला नेक्स्ट आहे, तरंगकाल कशाच म्हणतात? तरंगकाल काय आहे? माध्यमातील एखाद्या बिंदूपाशी घनतेचे एक आवर्तन पूर्ण होण्यास लागणाऱ्या कालावधीस तरंगकाल म्हणतात. या चौकोनी अक्षराने दाखवला जातो. तरंगकाल म्हणजे काय? माध्यमातील एखादा बिंदू आहे, त्या बिंदूपाशी घनतेचे एक आवर्तन जेव्हा पूर्ण होण्यास लागणारा जो कालावधी आहे किंवा जे कालावधी तरंगकाल असे म्हणतात.
नेक्स्ट आहे ध्वनीचा वेग, याची व्याख्या लिहा व त्याचे सूत्र देखील आपल्याला सांगायचं आहे. आता ध्वनीचा वेग म्हणजे काय की तरंगावरील स्पिंडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदूने एकक कालावधीत कापलेले जे अंतर म्हणजेच काय आहे, तो ध्वनीचा वेग आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की काय आहे की तरंगावरील जे स्पिंडन आणि जे विरलन आहे यासारखे एखाद्या बिंदूचे एकक कालावधीमधील जे कापलेले जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, ध्वनीचा वेग. व ध्वनीचा वेग बरोबर वारंवारता गुणिले तरंग लांबी आहे, बरोबर, म्हणजे v बरोबर स्क्वेअर आहे. अशा प्रकारे आपल्या इथे उत्तर क्लिअर झालं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ध्वनीचा वेग तापमान, घनता व रेणुभार यांच्यावर कसा अवलंबून असतो. जो ध्वनीचा वेग आहे 3 गोष्टीवर कसा अवलंबून आहे, कशावर, तापमानावर, घनतावर आणि रेणुभारावर. तर ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या तापमानाच्या वर्गमूळाच्या कसा आहे, समानुपाती आहे. म्हणजे तो कसा आहे, त्या तिघांच्या समानुपाती आहे. मग घनताच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो व रेणुभाराची वर्गमूळाची व्यस्त प्रमाणामध्ये असतो. आता 3 माध्यमातून त्यांनी दाखवलेलं आहे. बघा इथे दिलं आहे की ध्वनीचा जो वेग आहे, वेगाच्या माध्यमातून ते दिलेलं आहे. जो तापमान आहे, तापमानाच्या वर्गमूळाच्या कसा आहे, तो समानुपाती आहे. जे तापमान आहे, ध्वनीचा वेग कसा आहे तापमानामध्ये, तो समानुपाती आहे. त्याचप्रमाणे घनताच्या वर्गमूळ आहे, तो कसा आहे, व्यस्त प्रमाणामध्ये आहे. व त्याचप्रमाणे रेणुभाराची जो वर्गमूळ आहे त्याचा देखील कसा आहे, व्यस्त प्रमाणात असतो. अशा प्रकारे ध्वनीचा वेग हा 3 प्रकारामध्ये कशा प्रकारे वेगवेगळा आहे आपण पाहिलं आहे. आता त्यांनी दिला आहे श्राव्य ध्वनी कशाच म्हटलं आहे. श्राव्य ध्वनी म्हणजे काय, मानवी कानाचे ध्वनी, मानवी कानाचा जो ध्वनी ऐकण्याची जी मर्यादा आहे ती 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज पेक्षा पर्यंत असते. या वारंवारतेमध्ये ध्वनी हा मानवी कान ऐकू शकतो किंवा बोलले गेलेला आवाज किंवा बोलले गेलेला ध्वनी तो आपल्या कानावर पडतो. म्हणून या ध्वनीला काय म्हटलं आहे, श्राव्य ध्वनी असं म्हटलेलं आहे. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची जी क्षमता आहे तीच किती आहे, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज पर्यंत असते आणि त्याच्यामुळे बोलले गेलेला आवाज ऐकू येतो. या वारंवारतेमधील ध्वनी हा मानवी कान ऐकू शकतो आणि म्हणूनच त्याला काय म्हटलं आहे, त्या ध्वनीला श्राव्यातील ध्वनी असे म्हटले आहे. नेक्स्ट आहे प्रतिध्वनी म्हणजे काय, की आपण बोलल्या गेलं जेव्हा आपला पुनरुक्ती जेव्हा आवाज होतो त्याला आपण जो मूळ आवाज आहे, मूळ आवाजाच्या व्यतिरिक्त जेव्हा दुसरा आवाज येतो त्याला आपण काय म्हणतो, प्रतिध्वनी म्हणतो. म्हणजेच प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीचा कोणत्याही पृष्ठभागावरून होणारे परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती आहे. समस्या मुलांनो, की मूळ भागावरून किंवा मूळ पृष्ठभागावरून जो मूळ ध्वनीचा कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेले जो प्रतिध्वनी किंवा पुनरावृत्ती होते त्याला आपण काय म्हणत आहोत, प्रतिध्वनी म्हणत आहोत. मग हा प्रतिध्वनी कधी काय केला, तो डोंगराच्या ठिकाणी, एखाद्या उंच ठिकाणी किंवा एखाद्या रिकाम्या खोलीमध्ये हा आवाज आपल्याला पुनरावृत्तीचा आवाज होत असतो. म्हणजेच तो कसा आहे, प्रतिध्वनी आवाज आहे. आपला नेक्स्ट आहे, चित्रपटगृह, सभागृह यांची छते वक्राकार स्वरूपाची का बनलेली असतात. म्हणजे ती कर्व का असतात, ती वक्राकार का प्रकार असतात बघायचं कारण आहे. या इमारतीच्या छतावरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन परिणामी निनाद निर्माण होतो. त्यांनी काय सांगितलं आहे की या इमारती आहे, चित्रपटगृह असो किंवा सभागृह असो, याच्या छतावरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा म्हणजे जे ध्वनी आहे ते पुन्हा पुन्हा त्याचे ध्वनी तरंग परिणाम करतात. ते पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन परिणामी निनाद तयार होतो. त्यांचा एक प्रकारे निनाद तयार होतो व ध्वनी विषयक ते सभागृह कसे ठरते, निकृष्ट ठरते, म्हणजे योग्य ठरत नाही. जर वक्राकार छत असेल तर ध्वनी तरंगाच्या लगतच्या येण्यातील कालावधी वाढतो व निनाद निर्मिती टाळते. पण जर मग ते छत वक्राकार असेल तर तो काय, तो निनाद टळला जातो. ध्वनी तरंगाच्या लगतच्या येण्यातील जो कालावधी आहे तो वाढतो आणि ती निनाद निर्मिती टाळली जाते. तर अशा प्रकारे त्याचं योग्य कारण आपण इथे दिलेलं आहे. आपला नेक्स्ट आहे, सोनोग्राफी तंत्राचा वापर हा कसा उपयुक्त ठरत आहे. बघा आता आपल्याला हे माहीतच आहे, आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून विषयाच्या माध्यम समजलं आहे की या तंत्रज्ञानातील एक छोटीशी शोधणी व एक विशिष्ट द्रव वापरला जातो. जेव्हा सोनोग्राफी करायची ठरली तर एक छोटीशी शोधणी आणि एक विशिष्ट द्रव त्याच्यामध्ये वापरला जातो. श्राव्यातील ध्वनी तरंगाचा उपयोग करून चित्रनिर्मिती हृदयाची अवस्था पाहिली जाते आणि श्राव्यातील ध्वनीचा वापर चा उपयोग करून चित्रनिर्मिती काय केली जाते, हृदयाची तयार केलं जातं. हृदयाची अवस्था, सूज येणे, जंतुसंसर्ग, वेदना याची कारणे व गर्भाची वाढ ही पाहिली जाते. म्हणजे कितीतरी गोष्टी याच्यामध्ये पाहिल्या जातात. हे देखील आपण पाहिलं आहे की गर्भाची वाढ ही कशा प्रकारे होते, हृदयाची अवस्था कशा प्रकारची आहे, त्याला सूज आली काय, त्याच्या जंतुसंसर्ग आहे, वेदना कोणत्या ठिकाणी होते, कोणत्या भागामध्ये होत आहे, हे सर्व पाहण्याचं जे काम आहे ते सोनोग्राफीच्या तंत्रज्ञानाच्या मार्फत होत आहे. आणि म्हणून छोटीशी शोधणी आणि द्रव वापरून श्राव्यातील ध्वनीचा वापर करून या सर्व माध्यमाची माहिती आपल्याला मिळवली जाते.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मानवीकरणाचे भाग किती व कोणते? मानवीकरणाचे भाग किती आहेत? 3 आहेत. बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि कर्ण असं आहे. बघा इथे दिलेलं आहे. मानवीकरणाचे 3 भाग इथे आहेत. बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि आंतरकर्ण आहे. बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि आंतरकर्ण, ते 3 भाग आपण या पाठामध्ये की या पाठामध्ये असलेले जे स्पष्टीकरण आहे ते देखील मुलांना आपण इथे समजून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण ध्वनीचा जो अभ्यास आहे, म्हणजे आपला जो पाठ आहे ध्वनीचा अभ्यास, ध्वनीचा अभ्यास या पाठामध्ये असणारे जे हर एक प्रकारचे जे घटक आहेत ते आपण समजून घेतलेले आहे. ध्वनी म्हणजे काय, ध्वनी तरंग म्हणजे काय, ध्वनीचं परावर्तन म्हणजे काय, ध्वनीची लांबी म्हणजे काय, त्याचबरोबर त्या जे कर्ण आहे म्हणजे श्राव्य म्हणजे काय, अश्राव्य म्हणजे काय, श्राव्यातील चा उपयोग काय आहे, कशा प्रकारे त्याचा उपयोग होत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिले की कर्णाचे प्रकार किती पडतात आणि या सर्व घटकांचा अभ्यास या पाठाच्या माध्यमातून केला आहे. त्याचप्रमाणे आपण या पाठाच्या दरम्यान असलेले सराव केले, परीक्षा प्रश्नोत्तरही कोणत्या प्रकारचे आहे ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि या पाठात असणारे मुलांनो जे हर एक घटक आपण टॉपिक क्लिअर केले आहेत. मुलांना या पाठात तुम्हाला हा पाठ मी अगदी सोप्या भाषेत समजून सांगितला आहे आणि तो तुम्हाला समजला आहे मला खात्री आहे. भेटू एका नवीन भागामध्ये, एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.